अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्धी आळंद क्षेत्र, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिले. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनाचे धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींची एकुणी. सन्मुख पाहुनी त्याला, आज्ञाचक्र भेदाला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रावणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणे तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पद्मभुजावरी, मस्तकी ठेविले जड करी. सददित झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्य भाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्र परतून येती. तेथीची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एक वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. बहुत झाले समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनिया नृसिंह सरस्वतीस, समर्थ बोलले त्या समयी. लोकी धन्यता पावलीसी, वरयोषिता पळवुनी. तेसी द्यावे सोडूनी, तरीची श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजशी सुरभुवनी, अंती जाशी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले संकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरी खून, येती तत्काळ जाऊन. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहुत केली, यशवंतराव भोसेकर. नामे देव मामलेदार, त्यासे हे ज्ञान साचार. समर्थ कृपेने झाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार. होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, जरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवट न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभिरला बंडाचा. त्यात त्याची यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. सर्व शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले व्याख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायपाशा तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समयी पातला. पाहुनिय विपरीत परी, श्रीचरण धरले जडकरी. उभे राहिला काळ दुरी, नवल परी जहाले. दीनवदन होऊनी, धूळ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी समर्थ कृतांतासी, काय सांगता.
हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरेल. पहिले तो ऋषक दिसक, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोचे नवल वर्तले. तात्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर, जन पाहुनी आश्चर्य करीत. धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे, ऐसे लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सारा मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोढा. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.